श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामदोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल मधील व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचेही व्हिडिओ आपल्याला पाहण्यात येतील आणि आपल्याला ते पाहता आल्यामुळे आपले ज्ञानवर्धन होईल. मासिक राशी भविष्यामध्ये मागील भागामध्ये आपण वृषभ लग्नाच्या जातकांना काय फळाची प्राप्ती होणार आहे त्याची माहिती घेतली. आज आपण थोडक्यात एक माहिती घेणार आहोत की मिथुन लग्न ज्या जातकांचे आहे, म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये 3 आकडा लिहिलेला आहे 3, तर त्या जातकांना काय फळाची प्राप्ती होणार आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ज्यांचे मिथुन लग्न आहे अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये मोठा गोचरीमध्ये जो ग्रह स्थान परिवर्तन करण्यास दीर्घकाळ घेतो तो म्हणजे शनी, तो त्यांच्या पत्रिकेमध्ये अष्टमेश भाग्यात आहे. ज्या मिथुन लग्नाच्या जातकांना आपल्याला भाग्योदय करायचा आहे तर अष्टम स्थानावरून डीप मेडिटेशन, योगा, योग, अष्टांग योग या गोष्टींची माहिती होते. तर त्यांनी योग, अष्टांग योग, ध्यानधारणा या गोष्टींचा अवलंब केल्यास मिथुन लग्नाच्या जातकांचा भाग्योदय होताना दिसून येईल. तसेच शनी नवमेश नवमात आहे गोचरीने, त्यामुळे तो भाग्योदय केल्याशिवाय राहणार नाही. मग भाग्योदयाची घटना घडेल म्हणजे काय होईल, तर जे मिथुन लग्नाचे जातक वकील क्षेत्रामध्ये आहेत अथवा जे प्यून क्षेत्रामध्ये आहेत अथवा जे कोणत्याही सेवेच्या संदर्भामध्ये व्यवसाय करतात, मग ते सर्व्हिस इंडस्ट्री असेल अथवा त्या ठिकाणी रिक्रुटमेंट असेल, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम यश संपादन होताना दिसेल आणि त्यामुळे त्यांचं भाग्योदय होताना दिसेल. शुक्र हा राशीच्या दशमस्थानातून जाणार आहे, मिथुन लग्नाच्या दशमस्थानातून जाणार आहे, जो पंचमेश आहे. म्हणजे त्या ठिकाणी केंद्र त्रिकोणाचा संबंध राजयोगाचा निर्माण होऊन या शुक्रामुळे सुद्धा स्त्रीमुळे मिथुन लग्नाच्या जातकांना पदोन्नती मिळेल. तसेच राशीच्या एकादश स्थानातून दशमेश गुरु भ्रमण करणार आहे, म्हणजे निश्चितपणे पुढील 1 महिन्यामध्ये सर्व मिथुन लग्नाचे जातक जे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, पोस्टामध्ये कार्यरत आहेत अथवा एखाद्या ज्वेलरी संदर्भात ज्यांचा व्यवसाय आहे, कपडा परफ्यूम ज्यांच्या संदर्भात व्यवसाय आहे, अशाही जातकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होऊन पदोन्नती आणि मान सन्मान, प्रतिष्ठा आणि उत्तम धनाची प्राप्ती होईल. मिथुन लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पुढील 15 एप्रिल पर्यंत रवी ग्रह दशमातून भ्रमण करणार आहे. रवी हा सरकारचा कारक आहे. जे सरकारी नोकरीमध्ये आहेत, मग झेडपी असेल, मंत्रालय असेल, कोणत्याही प्रकारे सरकारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी पदाची, प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. फक्त 15 एप्रिल नंतर तृतीयेश रवी हा एकादश स्थानातून जाताना मिथुन लग्नाच्या जातकांना दूरचे प्रवास होऊ शकतात आणि दूरचे प्रवास हे नोकरीच्या कारणामुळेच होऊ शकतात अथवा भावंडांबरोबर दूरचे प्रवास होऊन त्यातून काहीतरी लाभ होण्याची शक्यता दाट आहे. मग तो लाभ कुठला असेल तर तो सरकारी क्षेत्रातला असेल अथवा वडिलांकडून असेल, परंतु लाभ हा निश्चितपणे होताना दिसून येईल. ज्या मिथुन लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये सप्तमावरती गुरुची दृष्टी पुढील 1 महिना असणार आहे, दिनांक 1 मे पर्यंत, मग अशा मिथुन लग्नाच्या जातकांना ज्यांना विवाहामध्ये षष्ठे, षष्टमेश, द्वादशीची दशा येत असेल आणि विवाहामध्ये, प्रेमसंधांमध्ये अथवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींनी शुक्राचे आणि शनीचे दान द्यावे. शनीचे दान तिळाचे तेल आहे, ते शनीच्या होर्यात सकाळी 7 ते 8 मध्ये द्यावे. तसेच शुक्राचे दान हे अत्तर आहे अथवा एखाद्या सुवासिनीला वस्त्र देणं आहे, हे शुक्रवारी सकाळी 7 ते 8 मध्ये शुक्राच्या होर्यामध्ये करावे आणि शुक्र ग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घ्यावी. श्री शिवाय नमस्तुभ्यम.